जय शिवराय मित्रांनो, आज आपण जंजिरा किल्ल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा। किल्ले जंजिरा हा रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये राजापुरी गावाच्या पश्चिमेला असलेल्या समुद्रामध्ये स्थित आहे। दक्षिण कोकणातून आला तर दिघी येथून किंवा राजापुरी गावामधून या किल्ल्यासाठी नावा उपलब्ध आहेत। राजापुरी येथून जाताना राजापुरी गावाच्या अलीकडेच आपल्याला या समाध्या दिसतात। या समाध्यांना खोखरी समाध्या म्हणून ओळखले जाते। जंजिऱ्याच्या सुरुवातीच्या काही शासकांच्या या समाध्या आहेत। या समाध्यांच्या काही अंतर पुढे आल्यानंतर समुद्राच्या कडेने एक रस्ता आपल्याला राजापुरी गावामध्ये घेऊन जातो। येथून काही अंतर पुढे आल्यानंतर आपण जंजिरा किल्ल्यासाठी असणाऱ्या वाहनतळाकडे येऊन पोहोचतो। 4 चाकींसाठी येथे 100 रुपये शुल्क आकारले जाते। वाहनतळामध्ये वाहन लावून आपण पुढे येतो। येथे जंजिरा किल्ल्यासाठी जाणारी फेरी बोट उपलब्ध आहे। येथे 100 रुपये शुल्क भरून आपण जंजिरा किल्ल्याकडे प्रवास सुरू करतो। समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात आपली बोट जंजिरा किल्ल्याकडे सरकू लागते। जाताना जंजिरा किल्ल्याचे अभेद्य बुरुज आणि भक्कम तटबंदी आपले लक्ष वेधून घेते। काही अंतरानंतर आपण महादरवाजाजवळ येऊन पोहोचतो। 2 बुरुजांमध्ये लपलेला हा महादरवाजा अगदी जवळ जास्तोवर दिसून येत नाही। समुद्री लाटांच्या तडाख्याने हे दगडी चिरे झिजलेले दिसून येतात। महादरवाजावर फारसी भाषेत शिलालेख कोरलेला असून त्याखाली एका प्राण्याने 4ही पायात हत्ती पकडल्याचे तसेच शेपटी हत्ती गुंडळून ठेवल्याचे दिसून येते, जे सामर्थ्याचे प्रतीक आहे। जंजिरा किल्ल्याच्या विशाल महाद्वाराला अजूनही त्याचा लाकडी दरवाजा मूळ स्थितीत असल्याचा दिसून येतो। येथील द्वारामुळे आपण महाराजांच्या गडकोटांवरील दरवाजे त्या काळी कसे असतील याचा अंदाज नक्कीच बांधू शकतो। महाद्वाराच्या आतमध्ये पहारेकऱ्यांसाठी असलेल्या प्रशस्त देवड्या दिसून येतात। प्रवेश केल्याच आपल्याला हा दर्गा दिसतो। लागोपाठ असलेल्या दुसऱ्या दरवाजातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो। येथे किल्ल्याची माहिती देणारा माहिती फलक बसवण्यात आला आहे। किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचे 2 तलाव आहेत। त्यातील हा पहिला तलाव। याची खोली 70 ते 80 फूट इतकी आहे। या तलावाशेजारीच आपल्याला काही थडगी दिसतात। या थडग्या शेजारी भव्य आणि सुस्थितीतील वास्तू आपले लक्ष वेधून घेते। त्या काळी केले जाणारे प्लास्टर अजून सुद्धा या इमारतीला पाहायला मिळते। यामुळे आपल्याला त्या काळी वास्तू कशा होता याचा अंदाज बांधण्यास बरीच मदत होते। पाण्याच्या अतिरिक्त साठ्यासाठी किल्ल्यामध्ये ही विहीर सुद्धा बांधण्यात आली होती। त्यानंतर आपण किल्ल्याच्या तटावर आणि बुरुजांवर जाण्यासाठी निघतो। येथे तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत। बुरुजांमधील या झरोक्यांमधून महादरवाजावर लक्ष ठेवणे अगदी सहज शक्य होत होते। येथून आपण किल्ल्याचे मुख्य आकर्षण असणारी महाकाय अशी कलाल बांगडी तोफ पाहण्यासाठी निघतो। कलाल बांगडी ही भारतातील सर्वात मोठ्या तोफांपैकी एक आहे। बांगड्याच्या आकारातील सुट्टे भाग आणून येथे जोडल्यामुळे हिला कलाल बांगडी असे नाव पडले। सुमारे 5 किलोमीटर लांबीची मारक क्षमता असलेली ही तोफ पंचधातूपासून बनलेली आहे असे मानले जाते। कलाल बांगडी तोफे शेजारीच आपल्याला गायमुख आणि चावडी या 2 विशाल तोफा सुद्धा दिसतात। समोरच आपल्याला सुरुल खाण्याच्या विशाल वाड्याचे अवशेष दिसतात।
जंजिरा किल्ल्यास सुमारे 19 बुरुज आहेत आणि ते सुस्थितीत उभे आहेत. या बुरुजांवर कधीकाळी 550 पेक्षा जास्त तोफा होत्या. जंजिऱ्याचे भक्कम बांधकाम, 550 पेक्षा जास्त तोफा आणि समुद्र यामुळे जंजिरा अजिंक्य राहण्यास बरीच मदत झाली. जंजिरा किल्ल्याचा ज्ञात इतिहास सुमारे 1490 सालापासूनचा आहे. त्यावेळेस राजापूरच्या कोळ्याच्या वस्तीचे प्रमुख राम पाटील यांनी या बेटावर मेढकोट म्हणजे लाकडी उंडक्याचा कोट उभारला. निजामाला याची माहिती कळताच त्याने जंजिऱ्यावर पिरमखानाची नेमणूक केली. पिरमखानाने व्यापाराचे वेश धारण करून राम पाटील यांचा विश्वास संपादन करून मेढकोटामध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर त्याने राम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दारूचा नजराणा बहाल केला. राम पाटील आणि त्यांचे सहकारी दारू पिऊन जिंकले असताना पिरमखानाने अचानक सगळ्यांवर हल्ला करून सगळ्यांची सरसकट कत्तल केली आणि या मेढकोटावर नियंत्रण मिळवले. इसवी सन 1636 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा पाडाव झाला. त्यानंतर जंजिऱ्याचा तत्कालीन सिद्धी हा आदिलशहाचा निष्ठावान बनला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचे सुमारे 3 ते 4 प्रयत्न केले. राज्याभिषेकानंतर इसवी सन 1676 साली मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन त्यांनी जंजिरा मोहीम आखली. यामध्ये लाय पाटील हेही सहभागी होते. लाय पाटील यांनी तर तटाला देखील शिड्या लावल्या होत्या, परंतु मोरोपंत पिंगळे हे वेळेवर सैन्य घेऊन न पोहोचल्यामुळे त्यांचा हा मनसुबा सिद्ध झाला नाही. पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी लाय पाटलांना त्यांच्या ह्या पराक्रमाबद्दल पालखी नावाचे जहाज बहाल केले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये कोंडाजी फर्जन यांनी जंजिरा किल्ल्यामध्ये प्रवेश मिळवला आणि गुप्तपणे दारुगोळा कोटात उडवून देण्याची योजना आखली, परंतु ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत पकडले गेले आणि याच किल्ल्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. कोंडाजी फर्जन यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी जंजिरा किल्ल्यावर मोहीम आखली. त्यानंतर संभाजी महाराजांनी सागरी सेतू बांधून ह्या किल्ल्यावर आक्रमण चढवले. जवळपास जंजिरा जिंकतच आणला होता, परंतु औरंगजेबाने हसन अली नावाच्या सरदाराला 40,000ची फौज देऊन स्वराज्यावर पाठवले आणि शंभूराजांना ही मोहीम अर्धवट सोडून द्यावी लागली. तट पाहून झाल्यानंतर आपण ह्या गोड्या पाण्याच्या विशाल तलावाजवळ येऊन पोचतो. या तलावामध्ये आपल्याला मासेही दिसून येतात. या तलावाची खोली सुद्धा 70 ते 80 फूट इतकी आहे. समुद्रातील बेटावर गोड्या पाण्याचा इतका साठा असणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. गोड्या पाण्याचा तलाव पाहून झाल्यानंतर आपण ह्या इमारती शेजारी येऊन पोचतो. ही सुरुल खानाची इमारत असून ह्याला पूर्वी 7 मजले होते. सध्या 3च मजले शिल्लक असल्याचे आपल्याला दिसून येते. इमारत पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी जाण्यासाठी निघतो. वर जाताना आपल्याला दूरवर समुद्रामध्ये पद्मदुर्ग किल्ला दिसून येतो. पद्मदुर्ग किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केले होते आणि ते छत्रपती श्री संभाजी महाराजांनी पूर्ण केले. पद्मदुर्ग किल्ला बांधल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्धीवर बराच वचक बसला होता. किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी जाताना आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट निदर्शनास येते, ती म्हणजे छत्रपती श्री संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या स्वारीच्या वेळेस बांधलेला हा सागरी सेतू. त्याचे अवशेष अजूनही दिसतात. किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी आपल्याला हा बुरुज बांधलेला दिसून येतो. येथून किल्ल्याचा विस्तीर्ण प्रदेश आपल्याला निहाळता येतो. किल्ला पाहण्यासाठी आपल्याला फक्त 45 मिनिटांचा अवधी मिळतो. त्यामध्ये 22 एकरात पसरलेला हा किल्ला पाहून होत नाही. टेहणी बुरुजावरून या राहिलेल्या वास्तू आपल्याला दिसून येतात. जंजिरा किल्ला
हा मराठ्यांच्या काळजातली बळबळती जखम जरी असला तरी मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान आहे. टेहळणी बुरुजाच्या इथेच किल्ल्याचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. या बालेकिल्ल्याला चक्कर मारताना आपल्याला ही वैशिष्ट्यपूर्ण तोफ दिसून येते. या तोफीचा मागील भाग निमुळता आहे. ही तोफ युद्धनौकांमध्ये वापरली जात असावी. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रयत्नांना तसेच कोंडाजी फर्जंद यांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी प्रत्येक शिवभक्ताने किमान एकदा तरी या किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.